आजोळच्या मालमत्तेमध्ये हक्क हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि जेव्हा पक्षकार म्हणून तुम्हाला असा प्रश्न पडतो, की मला माझ्या आजोळच्या मालमत्तेत हक्क आहे का? हक्क मिळू शकेल का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण शोधली पाहिजे, ती म्हणजे आजोळच्या ज्या महिलेपासून आपला वारसा हक्क सुरू होतो, त्या महिलेला मुळात त्या कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये काही हक्क आहे का? मग ती तुमची आई असेल किंवा आईची आई असेल, जी कोण महिला असेल, जिथनं तुमचा वारसा हक्क सुरू होतो, त्या महिलेला हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार पहिले वारसा हक्क असला पाहिजे. जर त्या महिलेला वारसा हक्क असेल, तर पुढच्या गोष्टींचा विचार करता येईल. पण जर त्या महिलेलाच मुळात वारसा हक्क नसेल, तर पुढचा विचार करायची गरजच नाही. कारण ज्याच्यापासनं आपल्याला वारसा हक्क मिळू शकतो, त्या स्रोतालाच जर वारसा हक्क मिळणार नसेल, तर आपल्याला वारसा हक्क मिळणार नाही. मग हा विचार करताना कोणत्या-कोणत्या मुद्द्यांचा विचार करायचा? महिला वारसा हक्काची डेडलाईन, त्याचा विचार करा. मालमत्तेचं वाटप, खरेदी-विक्री, आपसात वाटप, न्यायालयीन जर काही प्रकरणं झाली असतील तर ते, त्यांचे निकाल, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायला लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा तुमचा निष्कर्ष येईल, त्या निष्कर्षाच्या अनुषंगानेच पुढचं पाऊल टाका. तो निष्कर्ष जोवर तुमच्यापुढे येत नाही किंवा त्याबद्दल तुम्हाला निश्चित उत्तर मिळत नाही, तोवर कोणीतरी सांगतं किंवा 4 लोकं करतात, म्हणून कुठलीतरी कायदेशीर कारवाई करायची घाई करू नका. त्यांनी तुम्हाला वेळ, पैसा आणि मेहनत याचं नुकसान सोसायला लागायची दाट शक्यता आहे. धन्यवाद.